आजरा टोलचं काम थांबवण्याचा निर्णय, तहसीलदार कार्यालयात झाली बैठक. टोल मुक्ती न झाल्यास 10 दिवसानंतर आंदोलन तीव्र करण्याचा समितीचा इशारा. केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत होत असलेल्या संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग आजरा औद्योगिक वसाहतीजवळ टोल वसुली केंद्राचं बांधकाम सुरू आहे. या टोल केंद्राचं काम थांबवण्याचा निर्णय आजरा तहसीलदार कार्यालयात टोल विरोधी कृती समिती आणि महामार्ग प्रकल्प अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. आता एकूणच आजरावासियांनी टोलमाफीचा निर्णय न झाल्यास 10 दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय. कृती समितीनं विनंती केल्यानंतर झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते. आजरा तालुक्यातील विशेषतः पश्चिम भागातील ग्रामस्थांना टोलचा भुर्दंड बसणार आहे. या विरोधात येत्या सोमवारी 10 जून रोजी तीव्र जनआंदोलन उभा करण्याचा निर्णय येथील रवळनाथ मंदिराच्या माडीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता. याबाबत गुरुवारी सायंकाळी तहसीलदार कार्यालयात बैठकीत स्पष्टीकरण झाल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार होती. दरम्यान टोलचं काम थांबवण्याचा निर्णय महामार्ग प्रशासनानं जाहीर केल्यानं 10 जूनचं आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. यावेळी महामार्ग प्रकल्प अधिकारी शिंदे यांनी आजरा तालुक्यातील वाहनधारकांसाठी महिन्याला 350 रुपयाचा सवलतीच्या पासाचा प्रस्ताव बैठकीतील सदस्यांसमोर मांडला. यावेळी सर्व सदस्यांनी या सवलतीच्या पासाला तीव्र विरोध केला. यावेळी संपत देसाई म्हणाले, गोव्यामध्ये 125 किलोमीटरचा महामार्ग आहे. त्या ठिकाणी महामार्गाच्या प्रारंभीच टोल नाका आहे. असं असताना आमच्यावर अन्याय का करता? शासकीय निधीतून महामार्ग होत असल्यानं टोलचा संबंध येत नाही. बीओटी तत्वावर हा मार्ग बांधला गेला असता तर बाब वेगळी होती. या पार्श्वभूमीवर प्रकल्प अधिकारी शिंदे यांना टोलबाबत 10 दिवसांची मुदत दिली गेली. त्यानंतर टोलचं काम पुन्हा सुरू झाल्यास आंदोलन करण्याचं ठरलं. यावेळी झालेल्या चर्चेत परशुराम बामणे, संजय पाटील, प्रभाकर कोरवी, प्रकाश मोरजकर, वाय बी चव्हाण, गौरव देशपांडे आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.